त्यांच्याकडून आहे ना तुमच्यासाठी एक असा मोठा इंटरनॅशनल आश्रम इथं बांधून घेऊ हा, ज्यातनं माझ्यासारखे मोठे ह्यांच्यासारखे छोटे सगळे भक्त आज जातील बाहेर येतील, आज जातील बाहेर येतील. आणि भाई इथं ना आपण बाबांचा फला मोठा स्टॅच्यू बांधू. पुतळा म्हणायचंय का? पुतळा पुतळा बनलो काय अडचण बनवलं बाबा. थोडं पुढं आलं ना इथं अजून एक आपण छोटे गेट बनवू. म्हणजे काय तिथं सगळी टॉपची सिक्युरिटी असेल ना. भाई इथं आपण Z+ सिक्युरिटी बसू. ते काय असतं? भाई असते मोठमोठ्या VIP लोकांना. दंड चालेल. जेवढ्या सिक्युरिटी आहेत सगळ्या बसून टाकू, वायसेड करून टाकू, काय टेन्शन नाही. म्हणजे काय कुणी छोटा हत्यार बित्यार घेऊन आत येणार नाही ना, आहे का नाही बाबा. थोडं पुढं आलं ना तर इथं तुमचा असा एक भव्य दिव्य असा मोठा दरबार भरवायचा. आपण काय करू, इथं वरण असं मस्त झाकपाक झाकपाक एक झुंबर लावून टाकू हा. आणि खाली मार्बल फारशा, म्हणजे तोंड बघितलं की चेहरा दिसला पाहिजे, तोंड बघितलं की चेहरा दिसला पाहिजे, आणि वर झुंबर. बाबा थोडं पुढं आलं ना इथं तुमचं स्टेज असेल. हे बघा इथं तुम्ही असं उभं राहायचं, हात देऊन आशीर्वाद द्यायचा. ह्या स्टेजवर बसून तुम्ही प्रवचन भजन कीर्तन काय वाटेल ते करा. एक मिनिट. ह्या इथं एक खोली, इथं एक खोली, इथं एक खोली, इथं एक खोली, अशा 4 खोल्या. ओके. राईट साईडला ह्या साईडला 4 खोल्या. एक खोली, दुसरी खोली, तिसरी खोली, चौथी खोली. म्हणजे काय भक्तगण लांबून येणार ना तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण काय करू, मस्त भक्त निवास बांधू. म्हणजे भक्तांसाठी खोल्या. स्टेजच्या आहे ना लेफ्ट साईडनं राईट साईडनं 2 जिने बनवू. 2 जिने, दोन्ही वर जातील आणि दोन्ही खाली येतील. वर तुमची सेपरेट प्रायव्हेट खोली. काय माहितीये का बाबा, वरची जी खोली आहे ना ती आपण एकदम सेपरेट करू. म्हणजे कसं आहे, एकदम प्रायव्हेट, फुल पायरसी. म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय वर कोणच फिरकणार नाही, पोलीस पण नाही. आपण तसा बोर्डच लावायचा बाहेर, पोलीस नॉट अलाउड. ओके चालेल ना बाबा. बाबा असा आश्रम बांधायचा, असा आश्रम बांधायचा का आपल्या आश्रमापुढे ना ताजमहल फिका वाटला पाहिजे. 7वं का 8वं आश्रय आहे ना त्याच्यानंतर आपलंच. आणि एकदा आपला आश्रम बांधून झाला ना, जो कोणी हा आश्रम बांधेल त्याच्या हात छाटायचे. म्हणजे ह्याच्यासारखा आश्रम पुन्हा दुसरा बांधला नाही पाहिजे ना. हिंसा. हो सॉरी बाबा, आपण त्याला समोर बसवू आणि प्रेमात सांगू, हे बघ बाळा असा आश्रम पुन्हा बांधायचा नाही. चालेल ना बाबा? कशी वाटते आयडिया? उत्तम आहे, छान आयडिया. लवकरात लवकर या जागेवर आश्रमासाठी काम करायला सुरुवात करू आणि जनकल्याणासाठी प्रयत्न करू. डन. चालेल. इथून पुढे याच जागेवर मी माझ्या भक्तांचं कल्याण करेन. बाबा सत्यनाम. सत्यनाम. शरणम हृदयम. हाय का इथं आहे वय. आहो हे फोटो बघा बघा, सोन्याचा दागिना आहे गळ्यातला. असल त्याचं काय? मग काय नाही, यो दागिना तुम्ही विकत घेऊन द्यायचा मला आणि मग स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घालायचा. होय का? तुझ्या बापाचं लगीन आहे का माझ्या बापाचं लगीन आहे? अगे इथं चिचुके घ्यायला पैसे नाहीत, सोनाराला काय दात पाडून देऊ का? सोनाराला कशाला दात पाडून द्यायला लागतात? हाय की पैसे गोपाळकडं रगडे. हा, बाप म्हणून तुमचा अधिकार आणि हक्क हाय पैशावर. अगं पण पैसा हातात यायला नको का आधी? मग मागायचं त्याच्याकडं. बाप म्हणून तुम्ही मागूच शकताय. नाही नाही, बापानं पोराकडे पैसे मागणं म्हणजे देशमुखाशी सोबत नाही ते. आणि मी त्याचा मिंदा होण्या इतकं माझ्यावर वाईट दिवस नाही आलेले. होय ना? मग ठीक आहे, मग बसा असेच. त्यो एकटा मजा मारेल सगळ्या पैशावर, तुम्ही फक्त पैशाचा वास घेत बसा. बाई मान्या नाही, म्हणजे तुम्हाला बाबांचं प्रवचन महत्वाचं आहे का माझ्याशी बोलणं? तुम्हाला नाही आवडत का माझ्याशी बोलायला? नाही 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 असं काही नाही, आवडतं की. बोलायला पण आवडतं, तू जे काय बोलतेस ना ते ऐकायला पण आवडतं आपल्याला. बोल बोल तू बोल. खरंच मेरी आंखें ना सुबह से तुमको ढूंढ रही थी. कुठे गेला होतात तुम्ही? एक काम होतं. काम होतं? मग मला घेऊन जायचं ना. फक्त त्या बाबांनाच का घेऊन गेले? सांगा ना कुठे गेले होते ते. हा? सॉरी हा हिरोईन, ते नाही सांगू शकत मी. काय गोपाळ बाबाच्या रूपात साक्षात देवानं मला सांगितले हे कोणाला सांगायचं नाही म्हणून. सिक्रेट आहे ना. सिक्रेट? तुमच्यात आणि माझ्यात सिक्रेट कवापासून यायला लागलं हो? नाही म्हणजे विसरला का? मी किती जीव लावलाय तुम्हाला. कधी लावलाय मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. कधी केल्यात, पण काय काय नाही केलंय तुमच्यासाठी. ठीक आहे, कट्टी जावा. कट्टी तर कट्टी. हा, कट्टी म्हणाल तुम्ही पण? आता तुला माझ्याशी नाही बोलायचं तर कशाला फोर्स करू ना मी. आणि हे बघ हिरोईन,
आपल्याला त्रास होतो तुला सांगायला पण एक खरं आहे. ही सगळी मोहमाया आहे. आता आपण ह्याच्या लय पलीकडे गेलोय. गोपाळ बाबांनी माझे सगळे पाप धुवून टाकलेत. आता मला परत नवीन पाप करून हे मन हे शरीर मळवायचं नाहीये. गोपाळ बाबा सांगतेत ना, त्याग करा त्याग करा. आता आपण सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. 2 कोटी. सध्या तरी हो 2 कोटीचा पण. चल मी येतो. मला बाबांचं प्रवचन मिस नाही करायचं. हं? मन्या. मन्या नाही, हरिश्चंद्र हजारे. येतो. भक्तांनो, तर हे असं आहे सगळं. बोला सत्यनाम 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 सत्यनाम. या एकेकाने या, आपापल्या समस्या सांगा. या या दादा तुम्ही या. या. देव माणसाचा. जय जयकार असो. शरणम हृदयम. बोला काय समस्या आहे? बाबा, माझे वडील खूप आजारी आहेत. मी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात नेलं, खूप डॉक्टरांना दाखवलं, पण काहीच फरक पडत नाहीये. आणि माझ्या नोकरीचं सुद्धा काहीच होत नाहीये. तुम्हीच सांगा, काय करू मी आता? अयो मनी, चमत्कार चमत्कार. बोला देव माणसाचा. देव माणसाचा. देव माणसाचा. देव माणसाचा.